तुझा एक्झॅक्टली काय बिझनेस आहे किंवा काय कॉन्सेप्ट आहे तो थोडासा गाईड करणार प्लीज. मी ओमकार वळसे पाटील, भवानी मशीन्सचा ओनर. बिझनेसच्या बाबतीत कसा विचार सुचला किंवा काय जर्नी तुझी या बाबतीत होती? ज्यावेळेस बिझनेस चालू केला तेव्हा 19 वर्षाचा होतो. आता तर माझी 21च एज आहे. सर्वांना बिझनेस सुरू करायचा असतो तर तुम्ही विचार करतात की मी बिझनेस मध्ये पडू की नको पडू, बिझनेस सुरू करता येईल का? ती गोष्ट तर आहे ना, माझ्या एकदम जवळच्या मित्रांना सुद्धा माहिती नाही. म्हणजे मी ज्या मित्रांसोबत फिरतो ना त्यांना पण ही गोष्ट माहिती नाही की मी हा बिझनेस केलेला आहे आधी. सुरुवातीला आम्हाला हे सांग की तुझा फर्स्ट क्लायंट तू कसा एक्वायर केला किंवा त्यासाठी तू काय एफर्ट्स घेत, तुझ्या एज कडे बघून लोकांनी तुला काय रिस्पॉन्स दिला? तो मी त्यांना विचारतो याची माहिती काय, पण ते मला एवढा प्रॉपर रिस्पॉन्स देत नाही की त्यांना वाटतं की बाबा हा काय अजून एज मध्ये नाही तर टाइमपास करायला आले असते. नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द बोर्डरूम, मराठी माइंड्स ग्लोबल डिसिजन. मित्रांनो, ज्या वयामध्ये इतर मुलं कॉलेजमध्ये जातात, डिग्रीच्या शोधात असतात, त्याच वयामध्ये आजच्या आपल्या एका युवा उद्योजकाने स्वतःचा बिझनेस उभा करून लोकांना डायरेक्शन देण्याचं काम सुरू केलं आहे. त्या युवा उद्योजकाचं नाव आहे ओमकार वळसे पाटील. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचा संघर्ष, त्याची जिद्द, त्याचा बिझनेस या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार ओमकार. नमस्कार. नमस्कार. तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. आम्हाला तुझा एक्झॅक्टली काय बिझनेस आहे किंवा काय कॉन्सेप्ट आहे तो थोडासा गाईड कर ना प्लीज. मी ओमकार वळसे पाटील, भवानी मशीन्सचा ओनर. जर आपली भवानी मशीन्स ही कंपनी ही फूड बेस्ड मशिनरी ज्या असतात, म्हणजे फूड रिलेटेड कुठली पण मशिनरी असते ते आपली कंपनी मॅन्युफॅक्चर ट्रेडिंग करते पूर्णपैकी. ओके. आणि त्याच्यामध्ये असणार आता तुम्हाला जे मोजके 5-6 मशीन ते सांगतो. म्हणजे त्याच्यामध्ये हॉटेल केटरिंगचे मशिनरी असतात, म्हणजे ग्रेव्ही मशीन, चपाती मशीन, पल्वरायझर वगैरे ते सर्व असतात. ते एक वेगळं सेक्टर झालं. पण त्यानंतर आपलं फूड पॅकेजिंग मशीनचं एक चांगलं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्रकारचे व्हेरियंट आपल्याकडे फूड पॅकेजिंग मशीन मध्ये. म्हणजे जे प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता त्याची जेव्हा तुम्ही पॅकेजिंग सुपर करणार तेव्हा तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढते. त्या प्रकारे त्या पण सोल्युशन आपण प्रॉपरली प्रोव्हाइड करतो. त्यानंतर फूड पॅकिंग असेल, मोठे मोठे प्लांट्स असतात, म्हणजे उद्योजक असतात मोठे मोठे, त्यांना एक मोठा बिझनेस करायचा, त्यासाठी आपण आटा प्लांट, बेसन प्लांट, कॅटल फीड प्लांट, त्या पण प्लांटचे आपण प्रोव्हाइड करतो त्यांना पूर्णपैकी. अच्छा ओमकार, सगळ्यात अगोदर मला तुझ्याकडनं तुझ्या शब्दात हे समजून घ्यायचंय की मोस्टली ज्या वयात तू उद्योग सुरू केलाय किंवा या जिथपर्यंत तुझा उद्योग पोहोचलाय, या वयामध्ये इतर मुलांना काय करिअर ऑप्शन्स चूज करू हे सुद्धा समजत नाही. तर तू नेमकं बिझनेसच्या बाबतीत कसा विचार सुचला किंवा काय जर्नी तुझी या बाबतीत होती? म्हणजे जर्नी म्हणजे अशी तर काय सांगता यायची नाही. म्हणजे 10वी-12वी झाली, शिक्षण चालू होतं, तसंच वडिलांचा बिझनेस होता जे भवानी एंटरप्राइजेस, त्याच्यामध्ये मी लक्ष देत होतो. त्यामुळे बऱ्यापैकी मी टेक ओव्हर केला होता, पण तो बिझनेस मी हँडल करत होतो. पण तो एक त्याच्यामध्ये असं समजवतो की आपल्याला थोडंसं वाढवायचं अजून, याच्यामध्येच नाही टिकून राहायचं. मला एक चान्सेस यायचे. म्हणजे मी ह्याच बिझनेस, म्हणजे असं नाही, मी ह्याच्या आधी पण भरपूर बिझनेस केले होते, छोटे मोठे. असं करत करत मग मी ह्या बिझनेसमध्ये आलो. मग ह्या बिझनेसमध्ये मला वाटलं की बाबा आपण एक्सटेंड करू शकतो. मग त्यामध्ये म्हणजे मी सुरुवात केली, तेव्हापासूनच माझा ह्याच्यामध्ये चांगला जम बसला. मग जसे चालू झाले, आता मी ज्यावेळेस बिझनेस चालू केला तेव्हा 19 वर्षाचा होतो. आता तर माझी 21च एज आहे. तरी पण ते 21 वर्षापर्यंत बऱ्यापैकी झाले 2 वर्षामध्ये. अच्छा मित्रांनो, बघा म्हणजे नेमकंच आपल्याला माहिती आहे की वोटिंगसाठी पण 18 वर्ष कंप्लीट पूर्ण असावे लागतात. 19व्या वर्षीच स्वतःच्या बिझनेस बद्दल विचार करत करत आज त्यांनी भवानी इंडस्ट्रीज, भवानी मशीन्सच्या नावाने आपला साम्राज्य उभं केलंय. विशेष म्हणजे हा त्याचा पहिला बिझनेस नाहीये. बऱ्याचदा तुम्हा सर्वांना बिझनेस सुरू करायचा असतो तर तुम्ही विचार करतात की मी बिझनेस मध्ये पडू की नको पडू, बिझनेस सुरू करता येईल का, चालेल का, की फेल होईल. या अशा अनेक प्रश्नांना त्यांनी मूठ देऊन स्वतःचा बिझनेस उभा केला. आणि विशेष म्हणजे या अगोदरच्या आयडियाज फेल पण झाल्या आहेत. तर नेमकं या अगोदर तू काय काय आयडिया एक्सप्लोर केल्या आहेत किंवा काय काय तुझी जर्नी राहिली आहे? याच्या आधी पण मी बऱ्याचशा म्हणजे आयडिया केल्या. म्हणजे मी पहिल्या सुरुवातीला तर दिल्लीवरनं जे मोबाईल ॲक्सेसरीज वगैरे असतात ते मी आणायचो आणि इकडं सप्लाय करायचो. म्हणजे ते तर म्हणजे भरपूर ठिकाणी, म्हणजे वारजे तिकडं, म्हणजे मी स्वतः जायचो आणि ते सप्लाय करायचो. ही गोष्ट तर माझी एकदम जवळची मित्रांना सुद्धा माहिती नाही. म्हणजे मी ज्या मित्रांसोबत फिरतो ना त्यांना पण ही गोष्ट माहिती नाही की मी हा बिझनेस केलेला आहे आधी.
म्हणजे त्या चार्जर ऍक्सेसरीजचा आला, त्यानंतर मग ट्रेडिंगचा, म्हणजे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक ट्रेडिंग करायचो, म्हणजे पॅकेजिंग मशीनचे रोल वगैरे ते ट्रेडिंग करायचो. म्हणजे आज केलेले आहेत बिझनेस. म्हणजे कुठलाही बिझनेस म्हणजे आपल्याला कुठली संधी येईल, मी त्या संधीला कधी म्हणलं नाही की मी हे करू शकत नाही. मी त्याच्यामध्ये ट्राय केलेलं आहे, फेल झालो. आता ते मोबाईल चार्जरच्या ऍक्सेसरीज मध्ये म्हणजे मला प्रॉफिट होत होता, पण ते असं होतं की मला वडिलांच्या बिझनेस मध्ये पण लक्ष द्यावं लागायचं आणि मग एंड टू एंड सर्व्हिस, म्हणजे डोर स्टेप सर्व्हिस त्याला द्यावं लागते. तेवढी मला जमत नव्हती, कारण की मी 6 नंतर त्याचं मार्केटिंग करायचो, मग त्यामुळे ते जमत नव्हतं. मग त्याच्यामधनं मी स्किप केलं आणि मग त्यानंतर मला ह्याची एक संधी आली, मला एक प्रोजेक्ट आला होता. मग त्या मी याच्यामध्ये आलो, पण मी म्हणजे त्याच्यामध्ये मला काय बेस्ट देता येईल ते बघितलं. मग ते बेस्ट दिल्यामुळे मला त्यांचे रेफरन्स खूप आले. रेफरन्स नंतर मग माझा हा बिझनेस पूर्णपणे स्टार्ट झाला. ओके. आता मोस्टली जसं तू सांगताना सांगतो की तुला रेफरन्सेस मधनं बिझनेस येतोय किंवा रेफरन्स छान प्रकारचे जनरेट होत आहेत, बट सुरुवातीला आम्हाला हे सांग की तुझा फर्स्ट क्लायंट तू कसा एक्वायर केला किंवा त्यासाठी तू काय एफर्ट्स घेतलेत, आणि सगळ्यात महत्वाचं तुझ्या एज कडे बघून लोकांनी तुला काय रिस्पॉन्स दिला? बरोबर. नाही, पहिलं तर लोक एजमुळं कस्टमर तर आहेच, आपल्या बोलायची पद्धत वगैरे चांगली असल्यामुळे कस्टमरला तर काय नाही. पण मी ज्या ठिकाणी मशिनरी आणायला जायचो, म्हणजे आपल्याला तिथनं मशिनरी घ्यायचे, तिथनं रॉ मटेरियल घ्यायचे, त्यांना काय वाटायचं की मी टाइमपास करायला आलोय. म्हणजे हा अनुभव मला खूप आहे. म्हणजे मी आता सुद्धा ज्या एक्झिबिशन मध्ये जातो ना, माझा बिझनेस आता म्हणजे मी एक लेवलला आहे, स्टेबिलिटी लेवलला आहे. माझ्या ऑल महाराष्ट्रामध्ये मशिनरी गेलेल्या आहेत. पण मी आता सुद्धा ज्या ठिकाणी जातो ना, म्हणजे कुठल्या कंपनी असेल विजिटला किंवा मग एक्झिबिशन मध्ये जातो, मी त्यांना विचारतो याची माहिती काय, पण ते मला एवढा प्रॉपर रिस्पॉन्स देत नाही, की त्यांना वाटतं की बाबा हा काय अजून एज मध्ये नाही, तर टाइमपास करायला आले असतील. म्हणजे मी आता रिसेंटली दिल्ली आहार एक्सपोला गेलो होतो, मोठा एक्सपो होता, फ्लाईटने गेलो, 2 जण माझ्यासोबत, सगळ्यांचा खर्च मी केला. मी तिथं गेलो होतो, पण तरी पण मला तिथं त्यांना म्हणजे त्या लोकांना वाटत होते की काय छोटा बिझनेस असतो. आता यामध्ये मला ओंकार अजून एक गोष्ट समजून घ्यायची, कुठलाही बिझनेस म्हणजे फायनान्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आल्या, कुठलाही बिझनेस म्हणजे भांडवल पाहिजे असतं. बरोबर. मग सुरुवातीला तू या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या? तुझ्या फॅमिलीकडनं यामध्ये तुला सपोर्ट झाला की बँकेला तू अप्रोच केला, किंवा नक्की या गोष्टी कशा उभ्या राहिल्या? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे, प्रत्येक बिझनेस करायला फायनान्स पाहिजे. पण माझा एक्सपिरियन्स असा आहे की माझ्या नशिबात होतं की मी कुठलंही इन्व्हेस्टमेंट कोणाकडनं उसने पैसे म्हणून घेतले नाहीये. मी कुठले बँक लोन केलं नाही ना, माझ्या घरच्यांकडनं मी कोणाकडनं पैसे घेतलेले. हे सगळं मी म्हणजे ऑर्डर नुसारच केले. म्हणजे जशी ऑर्डर येतील तसं मी त्या प्रॉफिट मधनच मी हा बिझनेस उभा केलेला पूर्ण. अच्छा मित्रांनो, इथं सुद्धा आपल्याला एक बिझनेस मेसेज मिळतोय की साधारण आपण आतापर्यंत मार्केटमध्ये हेच ऐकतोय की बिझनेस उभा करायचा म्हणजे खूप सारे पैसे हवे, खूप सारं भांडवल हवंय. बट इथं आपल्या समोर एक जिवंत उदाहरण आहे. ओंकार स्वतः त्याच्या शब्दांनी सांगतोय की मी बिझनेस उभा करताना ना मला फॅमिलीकडनं पैसे घ्यावे लागले, ना मी कुठल्या बँकेकडनं कर्ज करून माझं बिझनेस उभा केलाय. तर इथं आपल्याला हा मेसेज मिळतोय की जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल, तर तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट किंवा कमी पैशांमध्ये पण बिझनेस मोठा करू शकता. ओंकार, सोबतच आम्हाला हे सांग की एक्झॅक्टली आपण कुठल्या प्रकारच्या मशिनरीमध्ये सध्या डील करतोय आणि आपले क्लायंट्स एक्झॅक्ट कोण आहेत? नाही, माझ्याकडे मशिनरीमध्ये आता जर बघितलं तर पॅकेजिंग मशीन माझ्या खूप जास्त जातात. म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असा नाहीये की माझी मशीन तिथं पोहोचली नाहीये. म्हणजे गावागावात सुद्धा मशीन गावागावात मशीन पोहोचलेली आहे. पॅकेजिंग मशीन खूप म्हणजे जास्त जातात. आणि त्याच्यामध्ये मग बाकीच्या बघितल्या तर आपल्याकडं 2-3 कंपनी डीलरशिप आहेत, त्या कंपनीच्या पण मशीन जातात. पोलोलायझर, मसाला मशीन वगैरे जे असतात त्या पण जातात. ओके. आता सोबतच आम्ही किंवा आमचे प्रेक्षक हेही तुझ्याकडनं समजून घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे की एखादा व्यक्ती आहे ज्याला पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा फूड पॅकेजिंग मध्ये बिझनेस करायचा आहे, तर त्या लोकांना भवानी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून एक्झॅक्टली काय काय आपण मदत करतो? नाही, भवानी इंडस्ट्रीज म्हणजे भवानी मशीन्सला तुम्ही फक्त जोडले ना की तुम्हाला त्याच्या पुढे मशीन बद्दल टेन्शन घ्यायचंच नाही अजिबात. माझ्याकडे टोटल 6-7 जणांची इंजिनियर टीम आहे. मशीनला काही झालं 24/7 त्यांना व्हिडिओ कॉल सपोर्ट आपण देतो. आणि जरी त्यानंतर झालं नाही तरी आपण सर्व्हिस तर बेस्टच देतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ऑल इंडियामध्ये अशी कुठलीच कंपनी नाहीये की इन्स्टॉलेशन फ्री ऑफ कॉस्ट देते मशीनची, कुठल्याही मशीनची. मी माझ्या कस्टमरला फ्री ऑफ कॉस्ट इन्स्टॉलेशन देतो आणि जेवढं मला देता येईल तेवढं देतो. मी याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन पण मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. बऱ्याचशा कस्टमरला इन्स्टॉलेशन फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. बाकीच्या कंपन्या काय आहेत, फोनवरती सांगतात तुम्ही असं जोडा. मग त्याच्यामध्ये काय होतं की कस्टमर
म्हणजे जे नवीन हे असतात, म्हणजे आपल्याकडे सगळे स्टार्टअप वाले येतात, त्यांना मशीन बद्दल माहिती नसतं. Okay. मग त्यांनी जर दुसरी बटन दाबली, चुकीचं काय केलं, तर त्यांना पण खूप फेसेस करायला लागतात, हँडल करायला लागतात. मला पण खूप प्रॉब्लेम्स हँडल करायला लागतात. मग त्यामुळे मी काय करतो, इन्स्टॉलेशन देतो. तोच एक मेन म्हणजे हे लोकांचा फायदा आहे, की तुम्हाला प्रॉपर तिथे येऊन माहिती देणार माझा माणूस, की बाबा ही मशीन कशी वापरायची, काय झालं, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ते सगळं तुम्हाला मार्गदर्शन पहिलं देणार. म्हणजेच यातनं आपण एक समजतोय की बाकी कंपनीज ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला मशीन प्रोव्हाइड करणार, फार तर फार ट्रान्सपोर्टेशन तुमच्याकडे करून देणार, बट त्या मशीनचं लाईव्ह ट्रेनिंग कसं असणार, इन्स्टॉलेशन झाल्यानंतरचा जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट आपल्याला भवानी मशीन्सच्या माध्यमातून चांगला मिळू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही प्लॅन करत असाल की तुम्हाला पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये छोटा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल, आपल्याकडे भांडवल कमी असेल, तर तुम्ही नक्कीच ओमकार आणि ओमकारच्या माध्यमातून भवानी मशीन्सला कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही पण तुमचा बिझनेस ग्रो करू शकाल. सोबतच ओमकार, अजून एक गोष्ट आहे की मोस्टली हा जो बिझनेस किंवा या ज्या इंडस्ट्रीमध्ये लोक एंट्री करतात, तर बरेचसे लोक असे असतात की ते फर्स्ट टाइम बिझनेस करतात. तर अशा लोकांना तू काय प्रिकॉशन्स घ्यायला सांगणार किंवा काय गोष्टी सजेस्ट करशील जे की फर्स्ट टाइम बिझनेस मध्ये विचार उतरतायत? नाही, माझ्याकडे मोस्टली तर सगळे स्टार्टअप वालेच म्हणजे हे येतात, तर मग त्यांना मी एवढं प्रॉपर हे देतो मार्गदर्शन, किंवा तुम्ही इकडनं मटेरियल आणा, तुम्ही इकडं सेल करा. मी त्यांना आयडिया पण देतो, म्हणजे जेवढं मला त्यांना बेस्ट देता येईल तेवढं तर मी 100% देतो. माझ्याकडे पूर्ण माझा म्हणजे कस्टमरची लिस्ट आहे. तुम्ही कधी पण फोन करायचा की सर तुम्ही भवानी मशीन्स मधनं मशीन घेतली, तुम्ही तर ओनरशी बोलले का? माझ्याकडे आता 8-9 जणांचा स्टाफ आहे, सेल्सचा वेगळा स्टाफ आहे, सर्व्हिसचा वेगळा स्टाफ आहे. तरी पण मी प्रत्येक कस्टमर मी माझ्या एंडने हँडल करतो, की बाबा फक्त मला म्हणजे स्टाफ डिपेंडन्सी नाही ठेवायचं, की बाबा ओनरशी पण रिलेशन राहिलं पाहिजे कस्टमरशी. अच्छा, म्हणजे मित्रांनो, ओमकार त्याच्या बिझनेसचं आपल्याला रहस्य सांगतोय की त्याचा बिझनेस फास्ट का ग्रो होतोय. तर त्याचं असं म्हणणं आहे की तो फक्त त्याच्या असलेल्या टीमच्या भरोश्यावर न राहता ऍज अ ओनर पण आपल्या क्लायंट सोबत PR मेंटेन ठेवतोय. म्हणजे वेळात वेळ काढून प्रत्येक क्लायंटला ठरल्याप्रमाणे फोन करणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, हेही तो करतोय. ओमकार, यासोबतच पॅकेजिंग मशीन्स किंवा आपण ज्या मशीन्सचा उल्लेख करतोय, हे मशीन्स प्रोव्हाइड करणाऱ्या पुण्यामध्ये किंवा मार्केटमध्ये खूप सारे इंडस्ट्रीज आहेत, खूप सारे लोक आहेत. मग आपल्या कॉम्पिटिटर्स पेक्षा आपण एक्झॅक्टली काय वेगळ्या गोष्टी नक्की करतोय? पहिलं तर आपले रेट तर सर्वात कमी रेट आपले, सगळ्यात कमी रेट आपलेच आहेत पूर्ण इंडस्ट्रीमध्ये. पुणे इंडस्ट्री, मुंबई इंडस्ट्री, महाराष्ट्र इंडस्ट्री. आणि बाहेरचं जर बघितलं तर ती लोक सर्व्हिस देत नाही, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात रेट कमी तर माझेच आहेत. आणि त्याच्यामध्ये पण मी सर्व्हिस एवढ्या देतो की मग त्याच्यामध्ये लोक रेट पण बघत नाही, कारण की माझे सर्व्हिसेस खूप चांगले आहेत. आणि माझे कुठलंही कस्टमर असू दे, मी डायरेक्ट रेफरन्स देतो. मी असं त्या कस्टमरला सांगत नाही की सर तुम्ही त्यांना चांगला रेफरन्स द्या. माझा कस्टमरला डायरेक्ट नंबर देतो, कस्टमर डायरेक्ट सांगतो तुम्ही घ्यायची मशीन तर ओमकार वळ सेकंडच घ्या. ओके, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू फक्त लोकांना मशीन्सच्या बाबतीत माहिती न देता तुझे एक्झिस्टिंग कस्टमरचे नंबर्स पण देतो आणि त्यांना क्रॉस व्हेरीफाय करायला पण सांगतो की तुम्ही आमचा फीडबॅक समजून घेऊ शकता, मशीनचा फीडबॅक समजून, म्हणजे टोटल समाधान झाल्यानंतरच ते आपल्याकडनं मशीन्स घेतात जनरली. ओके, नाही तसं तर बघितलं तर 90,000 95,000 पासून आपली रेंज स्टार्टिंग आहे. ही पण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, पण तरी लोक माझ्या याच्यानुसार लोक विचार करत नाही की बाबा ठीक आहे जेन्युइन आहे आपण घेऊ यांच्याकडे. अच्छा, आता जसं तू प्राइसिंगच्या बाबतीत विषय छेडलाच आहे, तर सोबतच आम्हाला हे पण समजून घ्यावं असं वाटेल की जे लोक आहेत ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नव्याने बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांच्याकडे भांडवल नाहीये, तर भवानी मशीन्सच्या माध्यमातून त्यांना लोन्स असेल किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील, याबद्दल आपण एक्झॅक्टली काय मार्गदर्शन करतो? तर भवानी मशीन्स म्हणजे जे गव्हर्नमेंट स्कीम असतील, म्हणजे कुठल्या पण म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आता प्रधानमंत्री योजना भरपूर काढलेल्या आहेत. CMGP स्कीम असेल, PMFME असेल, परत जनसेवा असेल, फूड सेवा असेल, त्याच्यामध्ये 30%, 35%, 25%, कुठं 50% काय सबसिडी आहेत. त्या प्रत्येक स्कीम मध्ये आपण आपल्या कस्टमरला लाभ करून देतो. त्याच्यामध्ये फक्त त्यांचा एक प्रोजेक्ट असला पाहिजे चांगला, सिबिल स्कोर वगैरे चांगला पाहिजे. मित्रांनो, आता ओमकारकडनं आपल्याला ज्या ज्या स्कीमची माहिती मिळाली त्या सर्व स्कीम्सची इन्फॉर्मेशन मी आपल्याला व्हिडिओच्या बायोमध्ये शेअर करेल. मी रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी सगळ्या ह्या गोष्टी समजून घ्याव्या आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी लोक असतील ज्यांना आपला स्वतःचा बिझनेस नव्याने सुरू करायचा आहे, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून गरजू व्यक्ती ओमकारच्या माध्यमातून, भवानी मशीन्सच्या माध्यमातून आपला बिझनेस लवकर आणि सोप्या पद्धतीने उभा करू शकेल. ओमकार, यासोबतच आम्हाला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. इनिशियली लेवलला तुला स्वतःला अजून काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले?
सुरुवातीला तर मला खूप प्रॉब्लेम फेस करत होतो, कारण की माझ्याकडे म्हणजे मी वन मॅन शोज होतो. म्हणजे त्यावेळेस आपल्या सेल्सचा स्टाफ नव्हता, सर्व्हिसचा स्टाफ नव्हता, सर्व तर मीच करत होतो. इन्स्टॉलेशनला मी जायचो, ट्रान्सपोर्टेशन हँडलिंग मी करायचो, बिलिंग वगैरे सगळं म्हणजे मीच हँडल करतो. सेल्स पण मीच आणत होतो. मग त्यानंतर मग हळूहळू जसं बिझनेस वाढत गेला तसं तसा, कारण की मला पण सुरुवातीला मशीनमध्ये पण प्रॉब्लेम आल्यावर ते सॉल्व्ह करता येत नव्हते, फेस करायला लागत होतं. तर त्यामुळं मी काय, आणि ज्यांना त्या मशीन बद्दल प्रॉपर माहिती ते लोक पण एवढं प्रॉपर काय मला सांगत नव्हती. म्हणजे त्यांना पण म्हणजे मी बोलायचो, सर मला तुम्ही सपोर्ट करा, पण मला कोणी त्यावेळेस सपोर्ट केला. पण मी त्याच्यामध्ये पण मी केलं माझ्या, म्हणजे मला जेवढं एंड करता येईल तेवढं मी त्या मशीन मध्ये ट्रेन झालो. अच्छा, म्हणजे तुझा हा मेसेज आम्हाला समजतोय की जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा लढण्यातच लढणं पाहिजे. हो. ओके. म्हणजे एक मशीन आहे ना, मी 2-2 दिवस रिपेअर करत होतो, पण मी ती स्वतः केलेली आहे. म्हणजे न कोणाला फोन करता, न काय करता. ओके ओके ओके. मित्रांनो, ओमकार सांगतोय की जे काय करायचं असेल, आपल्या बिझनेसचे छोटे मोठे बारकावे आपल्याला स्वतःलाच माहीत असावे, तरच आपण बिझनेसमध्ये ग्रो करू शकतो किंवा टीमच्या भरोश्यावर न बसता आपण प्रॉपर पद्धतीने गोष्टी हँडल करू शकतो. सोबतच आम्हाला तुझ्या बिझनेसची एक्झॅक्ट आता टर्नओव्हर वाईज काय जर्नी आहे किंवा आपला फायनान्शियल काय टर्नओव्हर आहे याबद्दल पण आमच्या प्रेक्षकांना थोड्या गोष्टी समजून घ्यायला आवडेल. हा, आता सर बेसिकली आपला 25-26 संपलेलाच आहे. ह्या इयर मध्ये माझा 3 करोड तो क्रॉस झालेलाच आहे. ओके. अच्छा, म्हणजे 21व्या वर्षी तू आतापर्यंत 3 to 4 CR चा बिझनेस ऑलरेडी करतो आहे. अच्छा, बघा मित्रांनो, ह्या इयर मध्ये तर आमचं खूप मोठं टार्गेट आहे, ते मी ते अचीव्ह करणारच 100%. म्हणजे आता मी कुठलं टार्गेट न ठेवता मी एवढं केलेलं आहे. जर टार्गेट ठेवलं तर मी अजून त्याच्यामध्ये जास्त करू शकतो. अच्छा, म्हणजे 21व्या वर्षी 3 CR चा बिझनेस एक युवा उद्योजक करतोय. मित्रांनो, तुम्ही कशाचा वेट करताय किंवा तुम्ही काय गोष्टींचा विचार करताय? जर तुम्ही एखाद्या आयडियावर काम करत असाल, एखाद्या प्लॅनवर तुम्ही काम करत असाल, तर हळूहळू एक्झिक्यूट करा. ओमकारची स्टोरी आपल्याला तेच सांगते. ओमकार पण आपल्याला तेच सांगतो की माझा 3 CR चा बिझनेस एका रात्रीत उभा राहिला नाही. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या, स्वतः प्लॅनिंग केलं, स्वतः लोकांना सर्व्हिस दिली. तेव्हा कुठं साधारण 3 ते 4 वर्षांच्या ड्युरेशन मध्ये मी 3 CR अचीव्ह करू शकलो. सोबतच ओमकार, आम्हाला आता हेही समजून घ्यायचं की हा जो बिझनेस किंवा ही जी मॅचिंग फिगर तू अचीव्ह केली आहे, ही फिगर मॅच करण्यासाठी तू एक्झॅक्टली मार्केटिंग वाईज काय काय प्लॅटफॉर्म्स यूज करतो किंवा काय ट्रिक्स तू यूज करतो? मार्केटिंग मध्ये मोस्टली तर मी सोशल मीडियावरती माझे खूप सारे व्हिडिओज वगैरे जातात, तिथनं मला बिझनेस भेटतो. त्यानंतर मग इंडिया मार्ट वरती, बाकी टेलिकम्युनिकेशन वरती, म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी, भरपूर असे प्रकार. म्हणजे इंडिया मार्ट, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या सर्व प्रकारे सर्व ठिकाणी भवानी मशीनचा प्लॅटफॉर्म आहे. वेबसाईट पण आहे आपली, वेबसाईट वरनं पण आपला बिझनेस येतो. अशा प्रकारे माझा बिझनेस येतो. म्हणजे मला डेली तरी माझ्या कॉल स्टेपला 200 कॉल तर येतात कॉल. ओके, बर. म्हणजे यातनं आम्ही हे समजायचं की आता सध्या सोशल मीडियाची जी पॉवर आहे किंवा सोशल मीडिया नावाचं जे टूल आपल्याकडे आहे, त्या टूलचा तू छान पद्धतीने वापर करून त्यांनी सर्वांनीच केला पाहिजे. जर तुमचा बिझनेस असेल ना, सोशल मीडियाचा तुम्ही 100% वापर करा. ओके ओके. म्हणजे यासाठी आपल्याला वेगळ्या सेल्स टीमची गरज नाहीये किंवा वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाहीये. तर ऑनलाईन घरी बसल्या बसल्या आपण आपला बिझनेस जर प्रमोट करू शकणार असू तर आपल्याला जादा रीच मिळू शकतो, जादा लोकांपर्यंत आपण आपला बिझनेस घेऊन जाऊ शकतो. छान स्टोरी आहे ओमकार. सोबतच आम्हाला तुझ्याकडनं अजून ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे की तुझं जे एज आहे साधारण 19व्या वयात, मी परत एजच्या संदर्भात हे करतोय कारण या व्हिडिओचा किंवा या एपिसोडचा मेन फॅक्टरच आहे मित्रांनो की या एज मध्ये या गोष्टी प्रॅक्टिकली प्रूव्ह करणं. आणि विशेष म्हणजे फॅमिलीचा स्वतःचा एक वेगळा बिझनेस असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की ओमकारचा एक फॅमिली बिझनेस ऑलरेडी आहे, त्याचे वडील सुद्धा एक बिझनेसमॅन आहे. तर त्यांनी तो सेफ गेम न खेळता स्वतःची ओळख निर्माण करायची, स्वतः काहीतरी करायचं स्वतःच्या पायावर, या हेतूने हा बिझनेस सुरू केलाय. तर मला तुला माझा सरळ प्रश्न असा असणार आहे की या वयामध्ये बाकी मुलं कॉलेजमध्ये बिझी असतात किंवा वेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी असतात, तर तुला असं कधी वाटलं नाही का की या वयात मी पण मजा करावी, मस्ती करावी, घरचा बिझनेस तर आहेच, मग या गोष्टी कशा तू मॅनेज करतो? नाही, असं काय नाहीये की मी फक्त बिझनेस मध्येच, म्हणजे मी असं म्हणजे मित्रमंडळी पण केले, मित्रमंडळीमध्ये पण भरपूर फिरलेलो आहे आणि बिझनेस मध्ये पण केलंय. पण मी टाइम लिमिटेड दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी की बाबा मित्र पण तेवढ्याच टायमिंग मध्ये पाहिजेत, बिझनेस मध्ये पण तेवढं प्रॉपर लक्ष पाहिजे, मित्रमंडळी पाहिजे, फिरायला पण जातो मी, असं नाही. मी सर्व केलेलं आहे पण सर्व लिमिटेड मध्ये, म्हणजे सगळं प्रत्येक ठिकाणी
ठिकाणी प्रॉपर टायमिंग झालं मॅच झालं पाहिजे असं. अच्छा, म्हणजे असं नाही की फक्त पैसाच कमवायचा आहे किंवा बिझनेसच करायचं, तर स्वतःचं लाईफ पण जगायचं आहे, एन्जॉयमेंट पण करायची आहे, आणि ही जी युवा स्थिती आहे त्या गोष्टींचा पण आपल्याला म्हणजे एन्जॉयमेंट करायचीच आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना मला प्रकर्षाने तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुझा ऑलरेडी फॅमिली बिझनेस आहे. बरोबर. कुठलाही युवक जर बिझनेस करतोय तर त्याला त्याच्या फॅमिलीकडनं बऱ्याचदा रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. बरोबर. तर या सगळ्या गोष्टींना तुझ्या फॅमिली मेंबर्सनी कसा सपोर्ट केला, किंवा तू त्यांना काय गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तू कशा टॅकल केल्या? नाही, ते एक प्रश्न बरोबर आहे. सुरुवातीला म्हणजे माझ्या लाईफची पहिली जी ऑर्डर होती या सेक्टरमध्ये, म्हणजे ती पहिलीच ऑर्डर माझी फर्स्ट म्हणजे जी पहिली ऑर्डर होती ती 29 लाखाची होती. म्हणजे पहिली ओके, म्हणजे लाईफची पहिली ऑर्डर माझी 1 लाखापासून 50,000पासून 10,000पासून अशी नव्हती आली. 29 लाखाची पहिली ऑर्डर होती. तर मी ही ऑर्डरची प्रोसेस माझी जानेवारीमध्ये स्टार्ट झाली होती आणि एंड एप्रिलमध्ये झाली. तोपर्यंत तर मी घरी सांगितलं नव्हतं की माझं असं असं काम होणार आहे, काय होणार आहे, कोणालाच माहिती नव्हतं. आणि ज्यावेळेस मग बँकेतनं मला फोन आला की त्यांचे हे सँक्शन झालेलं आहे, त्यानंतर मी वडिलांना सांगितलं, घरी सांगितलं असं बाबा असं असं आहे, असे पैसे येणार आहेत. आणि ते जीएसटी नंबर असल्यामुळे ते घरच्याच अकाउंटला पैसे येणार होते. तर मी त्यावेळेस पप्पांना सांगितलं की असं असं होणार आहे. मग त्यांना तर पहिला विश्वास बसत नव्हता, तर त्यांना वाटलं होतं असेल हा म्हणेल, पण त्यांना पहिला हा म्हणले येतील म्हणले, त्यांना वाटत होतं नाही यायचे. आणि मग नंतर जेव्हा मी त्यांना लेटर वगैरे दाखवलं तर तेव्हा मला म्हणले की एवढे पैसे काहीतरी प्रॉब्लेम होईल, हँडल होईल का आपल्याकडनं, हे ते म्हणजे ते अमाऊंट मोठे असल्यामुळे मग थोडं रिस्की त्यांना पण वाटत होतं की काहीतरी प्रॉब्लेम होईल, आपल्याकडनं मॅनेज होईल का असं तसं. ठीक आहे म्हणलं, चला बघू काय होईल ते होईल, झालं नाही. ओके, म्हणजे साधारण हे समजतं की आपण एक एक पाऊल पुढे टाकत गेलोय, जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते हळूहळू सॉल्व्ह करत गेलोय. आणि फॅमिलीनी पण तुला या सगळ्या प्रोसेस मध्ये छान पद्धतीचा सपोर्ट केलाय. फॅमिली असेल, माझे मित्र असतील, सर्वांनी मला सपोर्ट केलेला आहे चांगला. ओके. आता प्रकर्षाने अजून एक गोष्ट आहे की तू एक छान प्रकारचं एक्झाम्पल स्वतः सेट केलंय की युवा लोकांनी बिझनेसमध्ये काय यावं, येत असताना काय प्रॉब्लेम्स आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर आज आपला हा जो पॉडकास्ट आहे, आपला हा जो एपिसोड आहे, जे युवा उद्योजक बघत असतील किंवा जे असे मुलं बघत असतील ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना तुझ्याकडनं काय मेसेज असणार आहे? नाही, पहिलं तर मी प्रत्येक म्हणजे माझ्या ह्याच्या आधी पण भरपूर व्हिडिओ झाले, मी त्यांना हे सांगतो की तुम्ही कुठलाही व्यवसाय करताना लाजू नका, तुम्ही लाज वाटून देऊ नका की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे. तुम्हाला म्हणजे कुठलाही बिझनेस असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये करा, तुम्ही नाही म्हणू नका. कुठलेही काम तुमचे पैसे येऊ द्या, तुम्ही नाही म्हणू नका. आणि बिझनेस स्टार्ट केल्या तुम्ही त्याचा शो करू नका. म्हणजे माझा बिझनेस पण आहे ना, मी अजून सुद्धा मी माझ्या प्लॅटफॉर्मवरती माझ्या पर्सनल अकाउंटमध्ये कुठंच टाकलेलं नाही. हे सर्व माझ्या बिझनेसच्या पेजवरती, तिथंच लोक बघतात. मी पर्सनलला कुठंच टाकलं नाही अजून. म्हणजे सुरुवातीचं 1-1.5 वर्ष तर मी कुठंच टाकलं नव्हतं. ज्यावेळेस माझा बिझनेस एका लेवलला आला चांगल्या, त्यानंतर मी टाकायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठंच मी टाकलं नव्हतं. लोकांना माहिती सुद्धा नव्हतं की मी हा बिझनेस करतोय. फक्त माझ्या जवळचे मित्र आणि घरचे यांनाच माहिती होतं की मी हा बिझनेस करतोय. खूप प्रॅक्टिकल गोष्ट आपल्याला या माध्यमातून समजते. बऱ्याचदा मित्रांनो काय होतं की आपण एखादा बिझनेस सुरू करतो, बिझनेसवर फोकस करण्यापेक्षा किंवा बिझनेस ऍक्टिव्हिटीजवर फोकस करण्यापेक्षा आपण त्याचा गाजावाजा करण्यामध्ये जास्त वेळ सोशल मीडियामध्ये जास्त, आणि त्यांनी नेमकं काय होतं तर फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ओमकार आपल्याला हा मेसेज देतोय, जे युवक किंवा जो असे कोणी युवक असतील ज्यांना स्वतःची काही आयडिया एक्सप्लोर करायची तर त्यांनी प्रॅक्टिकल गोष्टीवर फोकस करावा. एक सर्टन लेवल आपला बिझनेस येईपर्यंत मोस्टली तुम्ही अवॉइड करा की तुम्ही बिझनेस करताय हे गावभर सांगत फिराल, असंच ना? बरोबर. अच्छा, सोबतच ओमकारकडनं आपण अजून त्याच्या बिझनेसचे बारकावे समजून घेऊयात. सगळ्या गोष्टी आपण समजून घेणारच आहोत. बट आतापर्यंतचा ओमकारचा जर्नी तुम्हाला कसा वाटतोय याबद्दल तुमचा फीडबॅक, तुमच्या ओपिनियन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर मित्रा, मला अजून तुझ्याकडनं हे पण समजून घ्यायचंय की येणाऱ्या काळामध्ये तुझे एक्झॅक्टली काय प्लॅन्स आहेत किंवा भविष्यात पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तू या बिझनेसला कुठल्या लेवल पर्यंत बघतोय? बरोबर. नाही, आता म्हणजे मी एक रिसेंटली भोसरीमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलेलंच आहे. म्हणजे ते एक माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की भोसरीला एक हे पाहिजे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहिजे. म्हणजे आधीपासून स्वप्न होतं, पण ते त्यांना पूर्ण त्यांना ते तेवढं हे भेटत नव्हतं, सपोर्ट भेटत नव्हता.
त्यामुळे मी आल्यामुळं मग त्यांचं ते एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आणि त्यानंतर मग अजून सुद्धा मला आहे ना प्रत्येक फूडच्या प्रत्येक फील्डमध्ये मला माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करायचं. प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे ऑइलची फील्ड असेल, मसाल्याची फील्ड असेल, प्लांटची फील्ड असेल, पॅकेजिंगची फील्ड असेल, तर प्रत्येक युनिटला मला एक माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करायचं आणि ते मी करून दाखवणार सर. अच्छा, नाही, खूप खूप शुभेच्छा तुझ्या या सगळ्या व्हिजनला, मिशनला. माझ्यातर्फे पर्सनली आमच्या सगळ्या व्ह्युअर्स कडनं तुला खूप खूप शुभेच्छा. आणि जो तुझा प्रवास आतापर्यंतचा राहिलाय तो खरंच एक दैदिप्यमान असं उदाहरण सगळ्या युवकांसाठी ठरतंय. आता मगाचपासून आपण ऐकतो पॅकेजिंग मशीन, यामध्ये आम्हाला हे समजून घ्यायचं की त्यामध्ये आपण कुठले कुठले प्रोडक्ट पॅकेजिंग करू शकतो. हो, पॅकेजिंग म्हणजे तुमचा फूड व्यवसाय असेल तर त्याला पॅकेजिंग तर मॅन्डेटरी आहे. पॅकेजिंग जर का तुमचे ब्रँड लेवल वाढणार, तुमचे मग हे वाढणार, त्याची कॉस्टिंग पण वाढणार. पण ते पॅकेजिंग मध्ये तुमचा फूड मध्ये कुठला असेल, नमकीन्स आयटम असतील म्हणजे स्नॅक्स असेल किंवा नमकीन असेल, फरसाण वगैरे असेल, मुरमुरे वगैरे असेल ते असेल, किंवा मग चिप्स आयटम असतील, वेफर्स वगैरे, बटाटा वेफर्स, त्याचे पण पॅकेजिंग मशीन. त्यानंतर म्हणजे सर्वात जास्त चालणारा बिझनेस म्हणजे स्नॅक्स म्हणजे नमकीन, म्हणजे शेंगदाणे, फुटाणे वगैरे असतात, वाटाणे, शेव वगैरे, ते पॅकिंग करू शकतात. छोटे छोटे पुढे असतात 5 वाले ते. आणि मग बाकी पावडर आयटम मध्ये हळद, मिरची पावडर वगैरे, ते सगळे पावडर आयटम म्हणजे बेसन, आटा वगैरे, ते पण सर्व पॅकेजिंग करू शकतो तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या मशीन्स अशा लोकांना जास्त सपोर्ट करतात ज्यांचा बिझनेस हा घरनं पण सुरू होऊ शकतो. आपल्या मशीन तर पोर्टेबल आहे, 360 कुठं पण तुम्ही लावू शकता, कुठं पण त्याला आपण व्हील देतो. आणि सिंगल फेजवर मशीन चालतात आपल्या. तुम्ही घरात म्हणजे मोस्टली तर लोक घरातच बिझनेस करतात त्या मशीनचा. मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेल की असे जे काही युवक किंवा युवती असेल ज्यांना कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये घरगुती बिझनेस सुरू करायचा असेल, त्या लोकांना ओमकारचा बिझनेस नक्कीच हेल्प करेल. यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण खूप कमी आहे आणि मार्गदर्शन पण खूप स्ट्रॉंग लेवलचं आपल्याला असणार आहे. आमच्या प्रेक्षकांना तुझ्याकडनं हेही समजून घ्यायला आवडेल की एक्झॅक्टली तुझं एज्युकेशन काय आहे आणि त्या एज्युकेशनचा तुला या बिझनेसमध्ये काय सपोर्ट झाला. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे पूर्ण. पहिलं 11वी 12वी करून नंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं होतं. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री पण आहे माझ्याकडे. अच्छा, म्हणजे एक इंजिनियर आहे. इंजिनियर हो. बरं, त्या इंजिनिअरिंगचा तुला या फील्डमध्ये एक्झॅक्ट काय आणि कशा पद्धतीने बेनिफिट होतो. इंजिनिअरिंगचा फायदा होतो ना, म्हणजे मी जे शिकलो तेच मी प्रॅक्टिकली करतोय आता, त्याच्यामुळे मला फायदा होतो. म्हणजे प्रॅक्टिकली म्हणजे ऑन साईट प्रोडक्शनचा नाही, पण आपले फायलिंग मॅनेजमेंट वगैरे तिथं तर खूप फायदा होतो मला त्याचा. सोबतच अजून एक क्वेश्चन माझा असा असणार आहे की या एजमध्ये आता असं तर नाही की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हच होतात. आपण आज रिझल्ट बघतोय, बट सुरुवातीला बऱ्याचदा तुझे काही डिसिजन्स फेल गेले असतील, बऱ्याच लोकांनी तुला रिजेक्ट केलं असेल. तर या सगळ्या गोष्टींना म्हणजे निगेटिव्ह साईड जी असते, या साईडला तू कसं हँडल केलंयस. हा, निगेटिव्ह साईड तर माझ्याकडनं खूप झालेले आहेत. म्हणजे ज्या मशीनची मला सर्व्हिस देता येत नव्हती ना, म्हणजे त्याचं पण मी मशीन त्यांच्याकडनं रिटर्न घेऊन त्यांना मी माझ्या पैशातनं त्यांना पैसे रिटर्न दिले. तर माझा एक इन्सिडेंट झाला होता. मी गोवाला एक मशीन पाठवली होती. माझी पॅकेजिंग मशीनची दुसरी का तिसरीच ऑर्डर होती. 1-2 मशिनरी होत्या, त्यातली एक मशिनरी ते कोरिअर मध्ये पूर्ण डॅमेज झाली होती. पूर्ण म्हणजे वेस्ट झाली होती मशीन. आणि कोरिअर मध्ये असं आहे की आपण जर कुठं मटेरियल पाठवतो ओन रिस्क करते, ते कोरिअरवाल्यांची जबाबदारी नाही आहे तिथं. त्या मशीनचा मला पूर्णपैकी फटका बसला होता. ती मशीन मला त्या कस्टमर नवीन द्यावी लागली. आणि असं पण नाही की बाकीचं जर कोण असं माझ्या ठिकाणी तर ते म्हणले असे कोरिअर मध्ये डॅमेज झाली, आमची जबाबदारी नाही. पण मी ते न बघता की त्यांना मी नवीन मशीन दिली, कारण की मला बिझनेस एवढ्यावरतीच नाही थांबायचा, एक मोठ्या लेवलला जायचं. त्यामुळे मी त्या सरांना म्हणलं, सर मी तुम्हाला नवीन मशीन पाठवतो. अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणे बिझनेस सुरू करताना किंवा बिझनेस उभा करताना जे काही लॉसेस होत आहेत त्या सगळ्या गोष्टी तू स्वतः पण फेस केल्या. एवढी एकच नाही, असे खूप सारे इन्सिडेंट आहेत. आता एक रिसेंटली मी एक नवीन मशीनची ऑर्डर होती, एक प्रोजेक्ट होता माझ्याकडे, त्याचा पण सेम इन्सिडेंट झाला होता की त्याची सर्व्हिस देता येत नव्हती आणि कस्टमर्स एवढे कंटिन्यू फोन येत होते. पण त्याच्यावरती पण मी भरपूर लॉसमध्ये, म्हणजे 1 लाखाच्या आसपास मी तिथं पण लॉसमध्ये, पण ते मी त्यांना कव्हर अप करून दिलं. मग कस्टमर हॅपी ठेवलं. म्हणजे आता जरी मी त्या कस्टमरचा नंबर दिला ना, म्हणजे मी रिसेंटली त्या कस्टमरचा नंबर एकाला दिला होता, ते कस्टमर म्हणले, सर तुम्हाला मशीन घ्यायची ना ह्यांच्याकडनंच घ्या, तुम्ही जाऊ नका कुठंच ह्यांच्याकडनं. मग त्यांनी सुद्धा असा रेफरन्स दिलेला आहे. ते 1-2 महिने त्यांची मशीन बंद होती, पण शेवटी मी त्यांना सर्व्हिस दिल्यामुळे हॅपी आहेत आता. ओके. यासोबत अजून एक महत्वाचा प्रश्न असा असणार आहे, जे लोक आहेत जे या बिझनेसमध्ये येऊ इच्छितात
त्यांनी एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुझ्यासोबत अप्रोच करावा किंवा काय माइंडसेट या बिझनेस म्हणजे ही मशीन्स ज्या लोकांना परचेस करायची त्यांनी काय माइंडसेट कॅरी करावा किंवा त्यांनी त्यांच्या बिझनेस मध्ये कशा पद्धतीने प्लॅनिंग हो नाही पहिले तर तुम्ही ह्या बिझनेस मध्ये यायचंय तर ब्लँक माइंड सेट येऊ नका की बाबा ओमकार वैसे आहे तो मार्केटिंग पण सांगणार आहे आपल्याला, मग तुम्ही काहीतरी प्रोडक्ट घेऊन या, मी त्याचं मार्केटिंग सांगतो कसं करू शकता. तुम्ही जर ब्लँक आले, माझ्याकडे कस्टमर असे पण येतात, सर आम्हाला मशीन घ्यायची, मग आम्हाला बिझनेस पण द्या, तुम्ही आम्हाला बिझनेस पण सांगा कसा करायचा. पण मी त्या ठिकाणी तर मी नाही म्हणतो, कारण की मशीन दिले परत ते म्हणतील तुम्ही देतो म्हणले बिझनेस आणि दिला नाही. तुम्ही काहीतरी प्रोडक्ट घेऊन या की मला हा प्रोडक्ट ह्याच्यामध्ये पॅकिंग करायचं आहे, तर मी त्याचं एकदम तुम्हाला बेस्ट सोल्युशन देतो. याच्यामुळे तुम्ही कसं पॅकेजिंग करू शकता, याच्यामुळे तुम्ही काय अजून वाढू शकता. पण तुम्ही जर ब्लँक आले तर मी काय सांगू तुम्हाला ना, ओके ब्लँक तर कोणी येऊ नका. तुम्ही कुठला तरी प्रोडक्ट घेऊन या, तर ह्या प्रोडक्टचा मला बिझनेस करायचा आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही मला मशीनरी द्या फूड इंडस्ट्रीमध्ये, तर त्याचं मी तुम्हाला एकदम प्रॉपर मी मार्गदर्शन करा. मित्रांनो, यामधून आपल्याला हा महत्वाचा मेसेज मिळतोय की बिझनेस आपल्याला करायचा आहे, आपल्याला स्वतः मोठं व्हायचे, तर व्हिजन आपलं असलं पाहिजे, मिशन आपलं असलं पाहिजे, मग इतर लोक आपल्याला यामधनं मदत करू शकतील. बट आपण जर ब्लाइंडली कुठली आयडिया सुरू करणार असू आणि सगळ्या गोष्टी इतरांकडनंच अपेक्षा ठेवणार असू तर ऑब्व्हियसली आपल्याला यामध्ये यश नक्कीच नाही मिळणार. मग ओमकार काय किंवा इतर लोकही आपल्याला त्यामध्ये मदत नाही करू शकणार आहे. अजून यासोबत ह्या गोष्टी पण आम्हाला समजून घ्यायच्या आहे की हा जो बिझनेस आहे किंवा ही जी इंडस्ट्री आहे यामध्ये तू इतर लोकांचं काय फ्युचर बघतोय? नाही, मी प्रत्येक कस्टमर माझं त्यांचा बिझनेस चांगला चालला पाहिजे हेच माझं स्वप्न असतं. आणि प्रत्येक कस्टमरला मी सांगतो, सर तुम्ही काही करा पण कष्ट हे करू नका, म्हणजे कष्ट करा, तुम्ही मार्केटिंग करा, जिथं जेवढं करतील तेवढं करा. आणि माझे एवढे सारे कस्टमर आहेत ना, मला त्यांचे स्वतःहून फोन येतात, सर मशीनचे पैसे वसूल झाले, तुमची मशीन आम्हाला खूप चांगली लागली, तुमचं मार्गदर्शन पण खूप चांगलं लागलं. आणि असं पण नाही, जरी मला कस्टमरचे फोन आले नाही ना, मी 2-3 महिन्यांनी प्रत्येक कस्टमरला फोन करतो, सर मशीन व्यवस्थित चालू आहे ना, सर मशीन व्यवस्थित चालू आहे ना. तर सगळे कस्टमर म्हणतात, सर मशीन एक नंबर चालते, तुमचे पैसे पण वसूल झाले, आम्हाला अजून एक मशीन घ्यायची. ओके. तर मित्रांनो, ही होती ओमकारची सर्व जर्नी, ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. ओमकारनी त्याची स्ट्रगल आपल्याला एक्सप्लेन केली आहे, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे ह्या गोष्टींबद्दल पण सांगितलंय. सोबतच ओमकारनी भविष्यात खूप मोठं टार्गेट सेट केला आहे. तर आपण सगळेजण त्याच्या बिझनेस बद्दल सदिच्छा व्यक्त करूयात. आणि मीही तुम्हाला सगळ्या अशा लोकांना विनंती करेल ज्या लोकांना तुमचा पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुम्ही ओमकारकडनं, भवानी मशीन्सकडनं मार्गदर्शन घ्या आणि आपलाही स्वतःचा बिझनेस लवकरात लवकर उभा करावा, मोठा करावा, जेणेकरून भारत येणाऱ्या काळामध्ये खरंच आर्थिक महासत्ता बनू शकेल. ओमकार, पॅकेजिंगच नाही, फूड इंडस्ट्रीमध्ये कुठलाही तुम्हाला मशीन लागू द्या, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा भवानी मशीन्सला. ओके. पॅकेजिंग इंडस्ट्री आणि फूड इंडस्ट्री या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये ओमकारकडनं तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल. ओमकार, खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना गाईड करण्याबद्दल, तुझी जर्नी आमच्यासोबत शेअर करण्याबद्दल. आमच्याकडनं परत एकदा आम्ही तुझ्या बिझनेससाठी, तुझ्या सगळ्या गोष्टींसाठी सदिच्छा व्यक्त करतोय. थँक्यू.